माहेरचं सुख काही वेगळंच असतं. माहेर म्हटलं की बहीण, भाऊ, आपल्या आईचं घर हे सगळं तर आलंच. तर चला ताईकडे राहिली, त्याच्यानंतर आता मी निघाली आहे माझ्या भावाकडे जायला. आता भावाकडे जाणार आहे, तो पण तिथेच नागपूरलाच राहतो. पहिले ताईकडे राहावं लागते, मग भावाकडे आणि नंतर मग मला माझ्या माहेर जायला मी ते उमरेडला. तर मी आली इथे राहायला, तर माझी बहीण पण माझ्यासोबत आलेली आहे. आता 2-3 दिवस छान असं राहू. आणि इथे बहीण भावाची तुम्ही मस्ती बघू शकता. आम्ही एकदम लहानहून मस्ती करतो. आम्ही वाटतच नाही की आम्ही एवढे मोठे झालेलो आहोत बा म्हणून. तर आमची मस्ती अशीच चालू राहते, कायम एकामेकाला मारण्याची. तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं स्वच्छ घर होते. पण मुलं मामाच्या घरी येतात तेव्हा मामाचं घर पूर्ण अस्ताव्यस्त होते, त्याच्यात काही शंकाच नाही. त्यानंतर एकत्र आलो होतो, तर छान असं हॉटेलमध्ये जाण्याचा मी मस्त असा प्लॅन केला. तर हॉटेलमध्ये आलो, त्या दिवशी मस्त असा एन्जॉय केला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तरी पहिलेच आंबे वगैरे आणून ठेवले होते. उन्हाळा म्हटलं की आंब्याचा रस तर हा येतोच येतो. तर माहेरी जरी आलो असतो तरी एकटीवर आम्ही कोणताही भार टाकत नाही. सगळे मिळून आम्ही सगळे कामं करतो. तर स्वयंपाकसुद्धा असा छान असा स्वयंपाक केलेला होता. तर यामध्ये आंब्याचा रस, कुरडी, पापड सगळं काही आजच्या जेवणामध्ये होते. चला मग इथेच व्हिडिओ एंड करते.